अगदी बेकरीमध्ये असतो ना तसाच पाव मी आज घरी बनवलेला आहे. हो मंडळी, पहिल्यांदाच ट्राय केलं आणि अगदी बेकरीमधल्या सारखाच आपला पाव तयार झालेला आहे. मला ना चहा आणि पाव खायला खूप आवडतो, म्हणून मी आज घरीच पाव बनवलेला आहे. तुम्हालाही माझ्यासारखाच चहा आणि पाव आवडत असेल तर तुम्हीही माझ्यासारखेच ओव्हन नसताना घरच्या घरी मौसूद असे कुकरमध्ये पाव कसे बनवायचे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आता पाव बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी कोमट करून पाणी घेतलं होतं आणि त्यामध्ये 1 पोह्याचा चमचा साखर टाकलेली आहे आणि त्याच चमच्याने 1 चमचा ॲक्टिव्ह ईस्ट घेतलेला आहे. आता हे आपल्याला ह्या साखरेमध्येच मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला 2 मिनिट असं फिरवून झाकून ठेवायचे. हे तुम्हाला जवळच्या दुकानात कुठेही मिळू शकतं. अशा प्रकारे याची पॅकिंग असते. हे स्पेशल बेक करण्यासाठी वापरलं जातं ॲक्टिव्ह ईस्ट. आणि हे ईस्ट जे आहे ना ते आपल्याला 10 मिनिटासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं ॲक्टिव्ह होण्यासाठी, म्हणजे ते 10 मिनिटामध्ये छान ॲक्टिव्ह होतं. यानंतर मी एका ताटामध्ये मैदा घेत आहे. तर मैदा मी या वाटीनं 3 वाटी मैदा घेणार आहे आणि मी कोमट करून पाणी घेतलं होतं तेही मी याच वाटीनं घेतलं होतं. 3 वाटी मैदा घेतला तर साधारणतः 7-8 पाव यामध्ये होतात. आता या मैद्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आणि ईस्ट आणि साखर आपण ज्या चमच्यानं घेतली होती ना त्याच चमच्यानं आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचे. तेल किंवा बटर तुम्ही इथे वापरू शकता. इथे मी तेल घेतलेलं आहे आणि आता हे ईस्ट पण आपलं छान ॲक्टिव्ह झालेलं आहे. हे बघा कसं मस्त फुगलेलं आहे. हे आता आपल्याला हळूहळू करून यामध्ये मिक्स करून घ्यायचे. पहिले आपण मैद्याला सर्व बाजूने तेल चोळून घेऊया. 3 वाटी आपण मैदा घेतला होता तर साधारणतः इथं त्या वाटीनं आपल्याला 2 वाटी पाणी लागू शकतं. आपण यामध्ये पहिलेच ईस्ट भिजवताना 1 वाटी पाणी घातलं होतं आणि नंतर 1 वाटी असं पाणी आपल्याला लागल. बघूया आपण आपल्याला किती पाणी लागतं. तर पावचा उंडा मळताना आपल्याला हे थोडासा पातळच ठेवायचा आहे. पाणी थोडं जास्त झालं तरीही काही हरकत नाही. जास्त घट्ट ठेवला ना तर पाव मौसूद होत नाहीत, त्यामुळे थोडा पातळ करून घ्यायचा आहे आपल्याला उंडा. जामुनला घेतो का तशा प्रकारे. आणि नंतर हे मग असं आटून एकदम घट्टसर होतो, म्हणजे मस्त मऊसूद होतो पाणी जास्त वापरल्यामुळे आणि पाव फुलण्यासाठी मदत होते छान. आणि हे बघा अशा प्रकारे मी मळून घेतलेला आहे आणि 15 मिनिट मळल्यानंतर हा बघा कसा मऊसूद उंडा असा तयार झालेला आहे. आता आपण याला झाकून ठेवण्यासाठी एक पातेलं घेणार आहोत आणि पातेलं घेताना आपल्याला डबल आकाराचंच पातेलं घ्यायचे, म्हणजे हा फुलून 1 तासानंतर डबलच होतो. त्यामुळे पातेलं घेताना मोठं पातेलं घ्यायचे, म्हणजे खाली जाणार नाही ते. आता याला वरतून थोडंसं तेल लावायचं आणि झाकून ठेवायचं 1 तासासाठी. 1 तास असं ठेवलं ना की ते अर्धा उंड्याचा पूर्ण पातेलं भरून असा डबल उंडा तयार होतो. हे बघा आणि मस्त अशी जाळी आलेली आहे 1 तासानंतर. तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. यावरूनच आपल्याला कळतं की आपले पाव किती छान फुलणार आहेत. तर आता याचे पाव करताना आपल्याला परत एकदा याला एकजीव करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे पूर्ण एकजीव करून घ्यायचे आणि नंतर आपण याचे पाव बनवायला घेऊ. हे पूर्ण जे पातेल्याला चिकटलेलं आहे, हाताला चिटकत असेल थोडा तर आपण यामध्ये तेलाचा हातसुद्धा घेऊ शकतो आणि नंतर त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा. आणि इथे पाव बेक करण्यासाठी मी इथे केक टीन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1-1 गोळे करून असे लावून घ्यायचे. तुमच्याकडे जर हे केक टीन नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं भांडं वापरू शकता किंवा कुकरच्या डब्यात सुद्धा तुम्ही पाव करू शकता. या केक टीनला मधातून तेल लावून घ्यायचं थोडंसं, म्हणजे पाव खाली चिकटणार नाही. हे बघा अशा प्रकारे सर्व बाजूने तेल लावून घ्यायचे आणि आता आपल्याला हे जे आपला उंडा होता ना मळलेला त्याचे समान भाग करून घ्यायचे, म्हणजे आपले पाव सर्व सारख्या आकाराचे होतील आणि लावायलाही आपल्याला सोपं जाईल. नाहीतर मग काही छोटे काही मोठे झाले तर आपल्याला 2 वेळा करून लावावं लागेल. म्हणून सारख्या आकाराचे केले ना तर ते एकदाच बसल्या जातील केक टीनमध्ये. आणि हे बघा अशा प्रकारे मी त्याचे गोळे करून घेतलेले आहेत आणि कापलेला 1-1 तुकडा घेऊन आपल्याला असे गोल गोल गोळे करून घ्यायचे. आपण जसं पुरणपोळीला मध्ये पुरण घालून असा गोल गोळा तयार करून घेतो ना, अगदी त्याच प्रकारे आपल्याला असे गोळे करून घ्यायचे.
याला सर्व बाजूने आपण मध्ये मध्ये करत असं दाबून घेणार आहोत आणि याचा छान असा गोल आकार बनवणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पावाला जसा आकार असतो ना, त्या प्रकारे याचा आकार बनवून घ्यायचा आहे. हे बघा, आणि हे आपल्याला केक टीनमध्ये एक एक करून असं ठेवून द्यायचं आहे. आणि सर्व आपण अशाच प्रकारे बनवून घेतलेले आहेत. आणि किती करेपर्यंतच किती छान फुलले ते बघा. आणि आणखी आपल्याला याला अर्धा तास असं झाकून ठेवायचे कपड्यानं. आणि हा कपडा आपण ओला करून घेतला होता. अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता कसं मस्त फुगलेले आहेत. आता यानंतर याला आपण वरतून दूध लावून घेणार आहोत, म्हणजे पावाला छान कलर येतो आणि पाव मस्त भाजल्या जातात दूध लावल्यानंतर. अशा प्रकारे आपण सर्व बाजूने दूध लावून घेऊ. आणि इथे मी जुनं कुकर घेतलेला आहे. तुमच्या घरी जुनं नसेल तर तुम्ही नवंही वापरू शकता, पण यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही, त्यामुळे कुकर खराब होऊ शकतं. म्हणून मी असं जुनं कुकर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवून त्यावरती हे केक टीन ठेवलेलं आहे. आपण केक लावतो ना बेक करायला, त्याच प्रकारे हे केक टीन सुद्धा लावून घ्यायचे पावाचं. आणि कुकरची शिट्टी काढून आपल्याला 25 मिनिट गॅसवरती ठेवायचे. आणि 25 मिनिटानंतर आपण बघू शकतो आपले पाव कसे मस्त छान झालेले आहेत आणि किती सुंदर रंग आलेला आहे. हे बघा, मला सुद्धा वाटत नव्हतं की माझ्या हाताने एवढे सुंदर पाव बनतील म्हणून. मी पहिल्यांदाच बनवले आणि एवढे सुंदर पाव तयार झालेत ना. आता याला थंड होऊ देऊ आणि थंड झाल्यानंतर आपण याला साईडनं असं त्याच्या काठा काढून घेऊ आणि नंतर सर्व पाव बाजूला काढून घेऊया. असं काढल्यामुळं काय होतं की आपले पाव चिकटलेले जे असतात ना ते बाजूला होतात. आणि हे बघा, सर्व बाजूनी कसे मस्त लालसर असे पाव भाजलेले आहेत आणि एकदम मऊसूद असे पाव आपले तयार झालेले आहेत. आणि सर्व बाजूनी एकसारखे असे पाव भाजलेले आहेत. हे पाव तुम्ही मिसळसोबत खाऊ शकता, चहासोबत खाऊ शकता किंवा वड्यासोबतही खाऊ शकता. कशासोबतही एकदम छान लागतात आणि घरी केलेले असल्यामुळे आपण मनसोक्त पाव खाऊ शकतो. किती सुंदर असे पाव तयार झालेले आहेत बघा. चला तर मग, रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही करून बघा आणि तुमचे पाव कसे झाले कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्यासारखा चहा पाव, वडापाव, मिसळ पाव, पावभाजीचा मनसोक्त आनंद घ्या. तर मग कशी वाटली आजची रेसिपी? आहे का नाही एकदम झक्कास? जर तुम्हाला आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील.